नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. 65 लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची येरमाळा परिसरात धाडसी कारवाई. डोंगरातील तलावाजवळ ताडपत्रीखाली लपवलेला मुद्देमाल उघड. एक आरोपी ताब्यात, अन्य फरार. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत तब्बल 62,48,60 रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं असून इतर संशयित डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान येरमाळा परिसरातील वडजी शिवारात डोंगराजवळील तलाव परिसरात लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भालेराव यांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरात सापळा रचून छापा टाकला असता ताडपत्रीवर 7 ते 8 इसम बसलेले दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी पळ काढला. पोलीस पथकाने पाठलाग करून एका इसमाला पकडले आणि त्याची ओळख छगन विश्राम शिंदे, राहणार लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा अशी पडली. चौकशीत त्याने ताडपत्रीखाली गुटख्याची पोती असल्याचे कबुली दिली. तसेच तेरखेडा, लक्ष्मी पारधी पिढी येथील काही इसम आणि मस्सा येथील एका व्यक्तीसोबत मिळून हा मुद्देमाल आणल्याची माहिती दिली. पोलिसांनी ताडपत्री हटवून पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास गुटखा, सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणावर आढळून आला. यासोबतच 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 62,48,60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत ताब्यातील आरोपी छगन विश्राम शिंदे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेलं असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी मेहबूब अरब, रोहित दंडनाईक, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडले. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा.